मुंबईच्या या भागात मी एका अनोख्या मुंबईचं दर्शन आज तुम्हाला घडवणार आहे। मी सध्या फिरते मुंबईच्या जुन्या मुंबईच्या गल्लीबोळातून। आता ही जुनी मुंबई म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जुनी मुंबई म्हणजेच ब्रिटिशांनी आपल्या ओळखीच्या खाणाखुणा सोडलेली मुंबई। अर्थातच फोर्टचा हा भाग आहे आणि या फोर्टच्या भागामध्ये काही मर्मस्थळ अशी आहेत की जुना मुंबईकर या मर्मस्थळांकडे बघितलं तर नक्कीच हळहळतो। माझ्या पाठीमागे हे एक असंच मर्मस्थळ आहे। ही आहे यशधानी बेकरी। जवळपास ब्रिटिशांच्या काळापासून अशा इराणी बेकरी, इराणी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स हे जुन्या मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध आहेत। असा एकही जुना मुंबईकर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही ज्याने या इराणी बेकऱ्यांमधल्या खरपूस बनमस्क्याचा आस्वाद घेतलेला नसेल। चहा आणि बनमस्का हे ऑल टाइम फेवरेट आहे जुन्या मुंबईकरांसाठी आणि म्हणूनच आज या इराणी बेकऱ्यांचा इतिहास नेमका काय आहे हे आज आम्ही तुम्हाला उलगडून सांगणार आहोत। मात्र सोबतच सध्या या इराणी बेकऱ्यांमध्ये असलेल्या भट्ट्यांवरती मुंबई महापालिकेने काही निर्बंध सुद्धा लावलेले आहेत। अर्थातच कारण आहे मुंबईतल्या प्रदूषणाचं। इथल्या भट्ट्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं असं मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे। मात्र तरी सुद्धा या इराणी बेकरीचा ऐतिहासिक वारसा जपला गेला पाहिजे असं पत्र सध्या लोकप्रतिनिधी शासनाला देताना दिसत आहेत। त्याच्यामुळे या इराणी बेकरीला ज्या ब्रिटिशांच्या काळापासून आहेत त्यांना ऐतिहासिक दर्जा मिळणार का, नेमक्या या इराणी बेकरी आहेत कशा आणि मुंबईचं हे ऐतिहासिक मर्मस्थळ नेमकं कसं आहे बघूयात या इराणी बेकरीच्या सफरीतून। तुम्ही एखाद्या इराणी हॉटेलमध्ये किंवा बेकरीत आला आहात हे तुम्हाला कसं समजेल तर अर्थातच इराणी बेकरीची किंवा इराणी हॉटेलची पायरी चढल्यानंतर जो वास येतो या वासावरूनच अगदी डोळे झाकून ही इराणी बेकरी आहे हे तुम्हाला समजू शकतं। अर्थातच दुसऱ्या एखाद्या बेकरीमधला पाव आणि इराणी बेकरीतला पाव यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे। तीच वेगळी चव आज आपण इथे चाखणार आहोत आणि माझ्या आजूबाजूला तुम्ही हे जे संपूर्ण बेकरीचं स्ट्रक्चर बघता आहात, इराणी हॉटेलचं हे बांधकाम बघता आहात, हे संपूर्णतः ब्रिटिशांच्या काळातलं अर्थातच जवळपास 85 ते 100 वर्षांपूर्वीचं हे बांधकाम आहे। इथली जी कामाची पद्धत आहे ती सुद्धा अगदी जुनी आहे। विशेषतः इथे आताच्या काळानुसार जीपे, UPI, पेटीएम हे स्वीकारलं जात नाही। सगळा व्यवहार हा कॅशमध्ये रोख रकमेतच होतो आणि सध्या इथे बनमस्का तयार होतोय। कडक पाव आहे आणि त्याला बटर लावलं जात आहे। मला सांगा की किती बनमस्का रोज तुम्ही बनवता? कितने बनाते हो हर रोज? 16 दर्जन 18 दर्जन। अच्छा, तो कस्टमर की बड़ी भीड़ लगी रहती है? लाइन लगता है, जाने के बाद हम लोग परेशान, लाइन लगता है। दोपहर को लंच के टाइम लाइन लगता है डेली। और अभी ये जो पाव आप काट रहे हैं, ये जो बन काट रहे हैं, ये एकदम फ्रेश है, कड़क दिख रहा है, मुझे गर्म लग रहा है। नाम है कड़क पाव, कड़क पाव है। अच्छा, इसका नाम ही कड़क पाव बोलते हैं। तो इसकी स्मेल भी अलग है? स्मेल भी अलग है और स्पेशल में आता है बनमस्का, फ्रूट, मिल्क सब डाल के बनाते हैं, किशमिश। अच्छा, वो बनमस्का है, नॉर्मल रहता है। हा बनमस्का बनवण्याची प्रक्रिया सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या भट्टीमध्ये हा बनमस्का बनवला जातो या भट्टीवरच आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। तुम्हाला या पुरातन ऐतिहासिक अशा वास्तूंसंदर्भात आम्ही दाखवतो आहोत की किती जुनी ही वास्तू आहे, ही बेकरी आहे। ही जी मशिनरी तुम्ही बघता आहात याच मशीनमधून ब्रेड कट होतात, बनमस्का जी पावाची लादी बनून तयार होते भट्टीतून येते ती याच मशीनमधून कापून पुढे जाते। जे उपकरणं या ठिकाणी वापरली जातात ती सुद्धा तितकीच जुनी आहे। तितक्याच जुन्या बनावटीच्या सगळ्या वायरिंग्स आहेत, तितकीच जुनी मशिनरी आहे, अगदी तितकेच जुने असणारे हे पोस्टर्स सुद्धा आहेत। आपण बघतोय की या सगळ्या बेकरीमध्ये जर इकडचे फर्निचर तुम्ही बघाल किंवा इकडच्या इतर काही वस्तू अगदी जे छप्पर आहेत ते सुद्धा कौलारू आहे। ज्या पद्धतीने हे बांधकाम जुन्या काळामध्ये बांधलं गेलेलं होतं अगदी त्याच पद्धतीचं बांधकाम आजही जतन करून ठेवण्यात आलेलं आहे। कारण जवळपास 85 ते 100 वर्षांचा इतिहास हा बनमस्का तुम्हाला आपल्या चवीद्वारे सांगतोय। सध्या आपण बघतोय की या भट्टीमधून आता गरमागरम पाव रेडी होऊन बाहेर येत आहेत आणि अर्थातच जो वास सुवास या
पावांमधून येतोय, या बेकरीमधून येतोय, तो शब्दांमध्ये वर्णन करता येण्याजोगा नाहीये. कारण जसं मी म्हटलं की इराणी बेकरीतल्या पावाचा सुगंध हा काही और असतो. या इराणी बेकरीची ओळखच त्यांचा सुगंध आहे. त्याच्यामुळे अगदी गरमागरम हात लावायला खरं भीती वाटते, पण ठीक आहे. अगदी गरमागरम असे कडक पाव तयार आहेत गरमागरम इराणी बेकरीतल्या भट्टीतले. मात्र आता या भट्टीवरच आज येणार का असा प्रश्न आहे. आपल्या सोबत या इराणी बेकरीचे सध्याचे मालक आहेत. मला सांगा की तुमची ही तिसरी पिढी आहे जी या बेकरीचं जतन करते, समर्थन करते, हा व्यवसाय वाढवतोय. तुम्ही कुठल्याही प्रकारे या बेकरीला मॉडर्न स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला नाही. कारण काय आहे? ये ट्रेडिशनल प्रोडक्ट है. इट्स अ डिफरेंट प्रोडक्ट फ्रॉम द नॉर्मल इंडस्ट्रियल प्रोडक्ट. And we want to identify, it's like a single malt in whiskies. There are blended whiskies and single malt whiskies. Why is a single malt? It has character. This has character. You can't throw this character away. मकरंद नार्वेकर सुद्धा इथे तुमच्या बाजूलाच उभे आहेत. मकरंदजी, तुम्ही शासनाला असं पत्र लिहिलेलं आहे की ह्या ज्या बेकरीज आहेत, जो आपण बघतोय की हा वारसा आहे खरं तर, जे गरमागरम कडक पाव इथे येत आहेत, तर ह्या वारशाला जतन करावं आणि मुंबई महापालिकेच्या नियमावलीतून ह्या भट्ट्यांना वगळलं जावं असं तुमचं म्हणणं आहे. अगदी. कारण आज जर बघितलं तर आज ही जी आपण भट्टी इकडे बघतोय आणि असे अनेक भट्ट्या जे इराणी रेस्टॉरंट, इराणी बेकरीमध्ये आहेत, ह्या भट्ट्यां सुमारे 100-125 वर्ष जुने आहेत. आणि ह्या भट्ट्या मुळात लाकडावर चालणाऱ्या भट्ट्या आहेत. आणि हा जो फ्लेवर आहे पावाचा किंवा ब्रूनचा किंवा बन मस्क्याचा, आज मुंबईची ओळख झालेली आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर हे जे ट्रेडिशन आहे, हे जे हेरिटेज आहे, हे मोजक्या हाताच्या बोटांवर मोजण्या एवढ्या बेकऱ्या, इराणी बेकरी किंवा इराणी कॅफे आज शिल्लक आहेत. आणि जर आपण त्यांना जपलं नाही आणि त्यांना आपण जर एक हेरिटेजचा दर्जा देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं नाही, तर आज जे आपण बघतो आहोत हे आपली पुढची पिढी बघू शकणार नाही. त्यांना इराणी लोकांचं, इराणी कॅफेचं, इराणी रेस्टॉरंटचं, इराणी बेकरीचं महत्त्व काय आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन मुंबईच्या विकासात काय होतं आणि कलिनरी कॉन्ट्रीब्युशन त्यांचं काय होतं, हे सगळं नष्ट होणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर अनेक परदेशी शहरांमध्ये देखील त्यांचं हेरिटेज ह्या रीतीने जपलं जातं. आज नेदरलँडसारखी कंट्री असो तर त्यांचं शहरामध्ये त्यांनी विंडमिल ठेवलं आहे आणि ते चालू आहे आजही. का तर तिकडे पर्यटन त्याच्या भोवती आहे, टुरिस्ट जातात, त्यांना समजतं काय आहे. आज तिकडे असं अनेक US असो, UK असो, अनेक शहरांमध्ये, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरांमध्ये त्यांचं हेरिटेज जपून त्या हेरिटेजच्या माध्यमातून विकास होतो. तर मला वाटतं कुठेतरी ह्या बेकरी असे जे मोजके बेकरी इराणी बेकरीज आणि इराणी कॅफे राहिले आहेत, त्यांना ते वगळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना हेरिटेज स्टेटस देणं गरजेचं आहे. किती इराणी बेकरीज आता शिल्लक आहेत, विशेषतः जुन्या मुंबईमध्ये आपण बघतो आणि इतरत्र मुंबईच्या काही मोजक्या भागांमध्ये, म्हणजे दादरमध्ये वगैरे आपण काही इराणी बेकऱ्या बघतो, पण किती त्याची संख्या आता शिल्लक आहे? जे मला सांगण्यात आलंय, ऑथेंटिक जे इराणी बेकरीज ज्याच्यात इराणी हे असे अवन्स आहेत, 100-125 वर्ष जुने अवन्स आहेत, असे मला वाटतं जास्तीत जास्त 20 एक असतील. आणि ते देखील मोजक्या, आज जो मी तुम्हाला सांगितलं तसं धूर त्याच्यातून हार्डली दिवसातून अर्धा तास येत असतो. तर हा जो ह्या ब्रेडला जो टेस्ट आहे, ब्रूनला टेस्ट आहे, बन मस्क्याला जो टेस्ट आहे, आणि आपण बोलताना ब्रून म्हटलं की आपल्या इराणी बेकरी डोक्यात आपण कल्पना करतो, हे सगळं नष्ट होणार आहे जर आपण ते गॅसचे आणि LPGचे शेगड्या वापरायला लावल्या. तर ह्यांना वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. ह्यांना एक हेरिटेजचा दर्जा देणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की हे राष्ट्रीय मागणी सरकार पॉझिटिव्ह भूमिकेत बघेल. इराणी बेकरीचं नेमकं वैशिष्ट्य काय काय ते आपण बघतो आहोत आणि या इराणी बेकरीचे मालकच सध्या आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला वैशिष्ट्य काय काय आहेत ते सांगणार आहेत. मुझे बताइए कि आपके इरानी बेकरी में तो हम आए हैं. जी. Bread and bread. Everything else is others people also make it. Get it? ये बहुत पुराना पोस्टर मुझे दिखाई दे रहा है. ये क्या पोस्टर आप देखो बराबर, ये कैसा ब्रेड बनता है. This is something Baku. Get it? So this is how it actually bread used to be made. This was staple food in Iran.
In whole of the world where the bread being made, it was a staple food. Jaise roti is not just India, na. It's made in a whole lot of places. So this is like from the Iran, the Central Plains. This is a very staple thing. This is like, you know, break bread. Even in the Bible is written. I mean, bread is holy almost, and made on wood fire. Electricity kidhar tha? ये मिक्स ग्रेन से सब बनता है. This is multi-grains. This is the real multi-grain bread. Oh, so many grains go and are mixed and made into a multi-grain. This is a very different and a unique product. This you will not find in most bakeries. Probably no bakery. So this is what we do. We are bread specialists. We are not pastry specialists and all that. We are bread specialists. What about this? This is see, the Germans are always very particular, very meticulous about whatever they do. जो उन लोग बनाते हैं सब engineering करते हैं. So each one is an engineered product. Okay. Different grades of grain, different grains of everything. They are very specific in their products. So we have created this multi-grain and that's my dad there with the favorite bun and the ladi bread, the sandwich bread. Okay. Yeah. आपके डैड का वो फेवरेट था. My dad created this sandwich bread. It's one of the biggest sandwich breads. It used to go to Mantralaya, it used to go to Taj Mahal. Got it? So, and its quality, its taste is so different from modern bread. आपका फेवरेट क्या है वैसे? Mera favorite is the Brun. Brun Muska is my all-time favorite. You can't go wrong with it. It is what defines Irani bread. ये तो कोई भी बनाता है, लेकिन Brun is a different technique altogether. And this is a sandwich bread made for the clubs, where you know they slice off the edges and they wanted just the fluff. But see the density. Can you feel the density? See the webbing. Can you see through it? In normal bread, you're able to see through it. It's very light. This is dense. Smell it. Smell it. मी जसं मगाशी म्हटलं, त्यांना थोडंसं मराठी कमी समजतंय. मात्र मी वारंवार हेच सांगते की इराणी बेकरीची खासियत त्यांचा वास आहे. म्हणजे माझ्या मते ये सुगंध, अगर आप हाफ एन किलोमीटर भी बाहर खड़े रहे हो तो भी पता चलता है कि यहाँ कहीं पर आसपास ईरानी बेकरी है. जी हाँ, हम लोग जब एक टाइम में डबल भट्टी चलाते थे, तभी दोपहर के टाइम में जैसा भट्टी खोले वहाँ निकले, लाइन लग जाता था. पब्लिक का जो व्हाट यू स्मेल इज व्हाट यू वांट टू ईट. एंड दिस इज होलसम. दिस इज लाइक सी द वेट. वजन लो, हल्का है ये. एंड दिस इज हाफ अ लोफ. ये आधा लोफ है. दिस इज होलसम. पहले की जो तादाद कलर देखो, कलर. This happens only with wood fire. Every day our product is slightly marginally different up and down. It is not machine made. It's an art to do this. जो पुरानी यादें हैं ईरानी बेकरियों से जुड़ी हुई, उसमें और आज के ज़माने में क्या फ़र्क महसूस करते हैं आप? जैसे आपने बताया कि लाइन लग जाती थी सिर्फ जब ब्रेड बनता था यहाँ पे. जब रायट्स हुआ थे, यहाँ से वहाँ तक लाइन लगा हुआ था. मैं फ्लावर लेने के लिए मैं बोली खुद I taken a Tata Mobile. We had filled up just 10 goonies. 10 goonies was exactly 2 days bread. But we did not shut down. We used to have a line. People used to come. मेरे को 500 रुपए का दो. नहीं भाई नहीं, एक रोल सबको दिया. one रोल ओनली. बचेगा सबको देने का है. तुम आके पैसा दिया, हम लोग ने नहीं दिया. 93 राइड्स की बात करें. Yes, madam. We had, and the people who came and threw stones in the morning and got the shutter down, they only came later on. भाई अपना पूरा मोहल्ला में पाँव लगाने का सिस्टम रेड में ही है. तो बोले सुबह को आता है, ऐसे जो करने का तो हम कर लिया. अभी आपको जो करना है आप करो ना, भाई अपने को खिलाओ. हमने कुछ सर्टिफिकेट्स आपके पढ़े, आप जरा अगर हमें दिखाइए तो बहुत अच्छा होगा. ये जो फ्लड्स में भी आपने लोगों को मदद की थी, वो क्या है? हेलो, हाउ आर यू?
That a flood, rain, riot, COVID. Bread is a necessity. It can't go anywhere. And we have supplied it. My dad, when the riots took place and the bhaiyas wanted to leave, they said, "Tu baat jaake maar khayega, main tere ko idhar bachayega. Tu idhar hi bait." It was like that. He pulled the shutter down. Nobody is leaving. No staff is leaving. I will protect you. That's how the Iranis are. ये जो हम स्ट्रक्चर देख रहे हैं काफी पुराना स्ट्रक्चर है, ऊपर भी लकड़ी ही है। आपने कभी सोचा नहीं कि ये बदला जाए, इसको थोड़ा मॉडर्न रूप दिया जाए? मतलब जिस प्रकार का हम देख रहे हैं कि बहुत पुराना लगता है, तो इसी पुराने में सुंदरता है। भी नहीं है और कर भी नहीं सकते क्योंकि दिस इज अ ग्रेडेड हेरिटेज स्ट्रक्चर। सो वी इवन इफ यू वांटेड टू वी कैन डू इट। एंड इट्स अनदर थिंग, हम लोग को करना ही नहीं है भाई। ये इतना हाइट का सीलिंग कहाँ मिलता है भाई? भगवान की देन है, हम अपने को मिला है। And we are going to fight for its continuation. अभी बताया जा रहा है कि इसी के वजह से, चूल्हे की वजह से, भट्टी की वजह से जो प्रदूषण बढ़ रहा है, जो पोल्यूशन बढ़ रहा है, मुंबई जैसी सिटी है बहुत क्राउडेड प्लेस हो गई है। जी हाँ जी, लेकिन इज दिस द रियल कॉज ऑफ द स्मॉग? ये स्मॉग का सही कारण है कि जो बड़े बड़े कारण है आप लोग उनको टैकल नहीं कर सकते हैं, तो ये छोटे अपने को पकड़ लिया। और जहाँ गलती हो रही है, जहाँ जो वुड क्वालिटी अच्छा नहीं है, क्वालिटी ऑफ वुड इज ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट। It has hardwood by official traders who get it from the forest department. These are dead trees that are cut and utilized. वहाँ पर जाते हैं। This is not some के हम लोग जाके जंगल में काट के लेके आते हैं। It is an official channel by the government and this is hardwood. It is expensive. लेकिन उसका फ्लेवर में, और तुम इधर अपना स्कैफोल्डिंग का बाम्बू डालेगा, प्लाईवुड डालेगा, पेंट का डब्बा डालेगा, कुछ भी डालेगा, प्लास्टिक डालेगा, अरे देर थ्रो, उससे फ्लेवर भी फर्क पड़ता है और पोल्यूशन का लेवल भी बढ़ जाता है। गेट इट? सो इट इज अ गुड थिंग दैट इज हैपनिंग। इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव, वेरी गुड इनिशिएटिव। नाउ टेक इट। नाउ इट्स अ वेरी गुड इनिशिएटिव बाय द हाई कोर्ट, बट प्लीज गिव अ होलिस्टिक अप्रोच टू द सब्जेक्ट अँड फाइंड अ सोल्यूशन। कडक चहामध्ये ही कडक पावाची लादी बुडवून खाणं हे काही एक वेगळ्या दर्जाचं सुख आहे। मुंबईतल्या मुंबईत सुद्धा दक्षिण मुंबई नावाची एक वेगळी मुंबई वसते। ही दक्षिण मुंबई आधीच्या काळी जुनी मुंबई म्हणून ओळखली जायची आणि याच जुन्या मुंबईची खरी ओळख या इराणी बेकऱ्यांमधून आपल्याला होते। अर्थातच या इराणी बेकऱ्या आता एका वेगळ्या संघर्षाच्या वाटेवर आहेत, कारण या इराणी बेकरींना आता ऐतिहासिक वारसा असं नामाभिधान लागून त्यांचं हे जुनं ऐतिहासिक रूप आणखी उजळून निघतंय की शासकीय नियमांच्या भट्टी या इराणी बेकऱ्यांची खरी ओळखच भस्मसात होते। चुलीवरची मिसळ, चुलीवरचा चहा, चुलीवरची बासुंदी, चुलीवरची भाकरी सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतात। चुलीवरचं जे काही असेल ते चवदारच असणार याबाबत कोणत्याही महाराष्ट्रीयन नागरिकाला शंका नसते। सध्या चुलीवरचा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा बनमस्का सगळे मुंबईकर चाखतात, मात्र याच चुलीवर आता शासनाच्या नियमांची टाच येते। अर्थातच ह्या जुन्या इराणी भट्ट्यांमधली ही भट्टी आता विझवली जाते ती शासकीय नियमांनी। अर्थातच कारण आहे मुंबईत वाढत्या प्रदूषणाचं। मात्र ह्या भट्ट्या बंद पडल्या तर वारशाची भट्टी सुरू ठेवण्यासाठी नेमकं करायचं काय, असाच प्रश्न आता ह्या 100 ते 150 वर्षांचा इतिहास असणाऱ्या इराणी बेकऱ्यांना पडलेला आहे। कॅमेरामन नितेश सोनवणेसह मनोज पाठक, झी 24 तास।